तर माझ्या टेरेस गार्डनमध्ये आलेली ही पपई मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे। पूर्णपणे ऑर्गॅनिक सेंद्रिय पद्धतीने उगवलेली ही पपई आहे आणि खूप म्हणजे साईज तुम्ही बघू शकता, चांगला मोठा साईज आलेला आहे यावेळी। तर आता कापून बघूया। आणि हे पपईचं झाड पण कंपोस्टमधूनच उगवून आलेलं आहे, कंपोस्टमधल्या बियांपासून उगवून आलेलं आहे। जवळजवळ 6 ते 7 वर्ष जुनं असं हे झाड आहे आणि एक छोट्याशा ड्रममध्ये मी ते लावलेलं आहे। आणि एक नर झाड पण आहे, म्हणजे पपईला नर आणि मादी अशी 2 झाडं असतात। सो एक नर झाड पण आहे माझ्याकडे, ज्याला फळं लागत नाहीत, नुसती फुलं येतात। आणि हे जे आहे ते मादी झाड आहे। तर त्याला ही लागलेली माझ्या मते 3री का 4थी पपई आहे। तर आता कापून दाखवते आतनं कशी आहे। छान पिकली आहे, झाडावरनं काढली तेव्हा थोडी पिवळी होती, मग 2 दिवस टॉवेलमध्ये गुंडाळून मी ती ठेवली होती आणि आता ती छान पिकली आहे। आतनं असा मस्त ऑरेंज कलर छान आलेला आहे, बिया पण आहेत। ह्या बिया आता मी ठेवेन आणि ह्या बियांपासनं मी परत झाडं तयार करेन आणि मग ज्यांना हवी आहेत त्यांना मी ती अशीच देऊन टाकेन। तर बिया काढून घेऊया आणि मग टेस्ट पण कशी आहे ती पण तुम्हाला सांगते। ह्याला खतं म्हणाल तर गांडूळ खत, शेणखत, जीवामृत, जे काही खत मी एरवी झाडांना देते सगळ्या तेच ह्याला पण दिलेलं आहे। असं काही वेगळं स्पेशल खत दिलेलं नाही आहे। आणि फक्त माती उकरत राहते मी मधनं ड्रमची, जेणेकरून ऑक्सिजन मुळांपर्यंत पोचेल। मस्त पिकलेली आहे पपई, आता वास पण त्याला छान येत होता आणि रंग पण सांगतोच आहे। तर बघूया खाऊन। पातळ साल एकदम आणि गोड आहे, सुंदर आहे पपई। तर तुम्हाला माझे असे हे ऑर्गॅनिक टेरेस गार्डनवरच्या टिप्सचे, ट्रिक्सचे आणि माझ्या गार्डनचे व्हिडिओ बघायचे असतील तर माझं यूट्यूब चॅनल पण आहे, दीपाली परांजपे या नावाने। ते नक्की तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जर हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर इतरांबरोबर पण ते शेअर करा।